हाय, वेलकम टू जयेश चॅनल. तर काय आहे ना, आज ट्रिपचा डे 2 आहे. तर मग आज आम्ही पिंजर गार्डनला भेट दिली. तर तिथे आम्ही सगळीकडचे ते नैसर्गिक जे सौंदर्य होते ते पाहत होते. त्यानंतर काही फोटो पण काढले. ते पाहत होते, असे रस्ते होते, छान होते ते पण गार्डन. खूप सारे आंब्याचे झाडं होते, पक्षी होते, त्यानंतर लिचीचे पण खूप सारे झाडं होते तिथं आणि पक्षी खूप होते. ते काय तिथे पक्षी पण उडताना आणखी आवाज पण खूप छान येतो सगळ्या पक्ष्यांचा. सगळं आंब्याची बाग आहे, कारंजे होते तिथं. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तिथे एक शूटिंग चालू होती. ह्यावेळेस नव्हतं काही जास्त, गर्दी पण नव्हती, कमीच लोक होते. आमचीच एक ट्रिप होती तिथं आलेली. नैसर्गिक देखावा फार सुंदर होता तिथला. ते काही सगळं पिंजर गार्डनचा एरिया, तिथालची झाडांची रचना किती सुंदर केली. हे पहा, त्यानंतर तिथे एक आम्हाला रेलगाडी सापडली. मग आम्ही त्यामध्ये बसायचं ठरवलं. काही रेलगाडी, कडेचा हा परिसर. तिथे उंट पण होता, उंटावरती नाही बसतो, घोडा आणि उंट पण होता, पण त्याच्यावरती नाही बसतो आम्ही. ज्या गाण्याने ते लहानपणी झोपी जायचं, त्याच्याकडे सांगतात की तो झोपी जाईल त्याला त्यानंतर त्यात खूप मजा आली रेलगाडीमध्ये. त्यानंतर मग जयू कारंजापाशी आला होता, तिथे त्याला माकड दिसलं तर म्हणतो तो चल माकड बघायला. तर मी त्याला एकट्यालाच पाठवलं. त्यानंतर आम्ही गेलो मग दुसरं डेस्टिनेशन पाहण्यासाठी. तर ते होतं एका चर्चला भेट द्यायचं होतं. त्या चर्चचं नाव होतं क्रिस्ट चर्च. तर हे पहा, सगळे आमच्याबरोबरचे मेंबर होते आणि ह्या चर्चच्या कडेचा परिसर कसला सुंदर होता आणि खूप लोक आले होते. खूप गर्दी होती. हवामान पण खूप असं छान होतं तिथे. थंड बी होतं, थोडंसं गरम बी होतं, खूप थंडी बी नव्हती, पण छान वाटत होतं. आमच्याबरोबरचे सगळे मेंबर खूप छान. हे पहा ते चर्च, तिथं जाऊन आम्ही प्रार्थना पण केली. त्यानंतर हे पहा, कडेचा परिसर पाहत होता. ढग पण खाली उतरल्यासारखे वाटत होते. खूप मोठा परिसर आहे. त्यानंतर मग मी तिथालच्या मॉलला पण भेट दिली. येतात घेऊन तिथे खूप सारे शॉप्स होते. का बरं तिथे पण इकडं नाही येतो स्वच्छता पण खूप होती. स्मेल त्यानंतर आम्ही जेवण करून हॉटेलमध्ये संध्याकाळची शतपावली करत होतो. तर रात्रीच्याला हॉटेल पण खूप भारी वाटत होतं. हे बघ, हॉटेलची सगळी लाईटिंग, झाडं पण खूप छान आहेत हॉटेलच्या कडेनं. हॉटेल बी छान होतं. हे पाय हॉटेलचं नाव आहे. त्यानंतर हे आमच्याबरोबरचे मेंबर तिथे एन्जॉय करताना रात्रीचा असा देखावा दिसत होता. तिथं कडेने खूप सारे झाडं आहेत, खाली खोल गाव आहे. तिथलं कुंड्या पण इतकं छान मांडलं होतं. ग्रिललाच त्यांनी लोखंडी कर्ल करून एक हे केलं होतं, कडी केली होती आणि त्याच्यामध्ये कुंड्या ठेवल्या होत्या. छान वाटत होतं ते. हे पहा परिसर खालचा कसं दिसतं. त्यानंतर जैनी आणि दादाने थोडेसे एकमेकांची गप्पा मारल्या, छान छान. थोडेसे भांडण पण केले, छान छान.
त्यानंतर आम्ही रिटर्न आलो हॉटेलकडून. तर उद्याच्याला आता